नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, ज्याचं नाव आहे विनीत ट्युटोरियल. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं की डिटेलमध्ये सिलेबस बघितला की आपल्याला कोणकोणते टॉपिक शिकायचे, कोणकोणते पॉईंट्स कव्हर करायचे आणि ते कशासाठी शिकायचे ते पण आपण डिस्कस केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार की ॲक्च्युअल सिलेबस स्टार्ट करणार 1.1. पहिल्या चॅप्टरचा पहिला पॉईंट आहे ज्यामध्ये आपल्याला काही डेफिनेशन्स बघायचे आहे. त्यात मी तुम्हाला सांगितलं की 4 डेफिनेशन खूप जास्त महत्त्वाचे आहे. त्यामध्ये सेफ्टीचे डेफिनेशन तुम्हाला दरवर्षी एक्झाममध्ये येते. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर दुसरी डेफिनेशन आहे तुमची ॲक्सिडेंटची डेफिनेशन पण विचारतात तुम्हाला. त्यानंतर एक ऑथॉरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी आणि हजार्ड, या अशा 3-4 एक डेफिनेशन आहे, त्यामध्येच रिपीट होत राहतात दरवर्षी एक्झामिनेशनमध्ये. तर तुम्हाला ह्या डेफिनेशन विद्यार्थी मित्रांनो खूप व्यवस्थित करायचे आहे आणि तुम्हाला मी नकळत पाठ करून देणार सगळा. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त मी तुम्हाला मराठीमध्ये सांगणार की याचा अर्थ काय असतो ते जरी समजलं आणि काही कीवर्ड्स असणार, जे कीवर्ड्स तुम्ही जर पाठ केले तर संपला विषय. बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला. ओके, तर पहिली डेफिनेशन बघा. आणि काय पहिली डेफिनेशन महत्त्वाची तुमची, द कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल सेफ्टी है ना. द कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल सेफ्टी काय की आता बघा याच्यात लिहिलेलं की डे टू डे लाईफमध्ये आपल्याला न्यूजपेपर पण तुम्ही वाचता की एका कामगाराचा मृत्यू झाला, विजेचा धक्का बसून एका कामगाराचा मृत्यू किंवा इंजिनियरचाही मृत्यू होतो. तर होतं काय प्रॉब्लेम की जेव्हा पण इलेक्ट्रिकल लाईव्ह पार्टला तुम्ही टच करता नोईंगली अननोईंगली, तर याच्यामध्ये अपघात होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या काळज्या घ्यायच्या आहे आणि काय इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आहे, डेफिनेशन काय, हे सेफ्टीच्या रिलेटेड हे तुम्हाला कळणं खूप जास्त गरजेचं आहे. तर याच्यामध्येच बघा काय केलं, इंट्रोडक्शन थोडंसं आपण बघू की कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल सेफ्टी. इलेक्ट्रिक सेफ्टीमध्ये तुम्ही बघा, इन डे टू डे लाईफ न्यूजपेपर देर आर न्यूज इन कनेक्शन ऑफ ॲक्सिडेंट ड्यू टू इलेक्ट्रिक शॉक. इलेक्ट्रिक शॉक बसल्यामुळे, विजेचा धक्का लागल्यामुळे खूप सारे डेथ पण होते, इंजरीज होते, अपंग होतं, बरेच लोक हात जळतो, कुणाचा पाय जळतो, कोणी मरूनही पावतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवॉइड करण्यासाठी हा टॉपिक शिकायचा आहे. त्यामुळे बघा, ॲक्सिडेंट आर ऑकर ड्यू टू इग्नोरन्स, निष्काळजीपणा जे आपण करतो त्यामुळे ॲक्सिडेंट होतो. नॉट युजिंग इलेक्ट्रिकल सेफ्टी, काही लोक ग्लव्स घालत नाही, पकड यूज करत नाही, सेफ्टी टूल्स यूज करत नाही, गॉगल नाही लावत, त्याच्यामुळे मग हे अशा पद्धतीचे ॲक्सिडेंट्स होतात है ना. निष्काळजीपणामुळे हे ॲक्सिडेंट होता आणि त्यामुळेच काय होतं की शॉर्ट सर्किटमुळे पण काही ॲक्सिडेंट होता. बट युजिंग सेफ्टी मेजर्स इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट कॅन बी अवॉइडेड. जर आपण इलेक्ट्रिकल सेफ्टी टूल्स यूज केले तर हे ॲक्सिडेंट टाळता येतात. याला झिरो तर नाही करता येणार विद्यार्थी मित्रांनो, पण याला थोड्या कमी प्रमाणात आपल्याला करता येतं. याचं प्रमाण आपल्याला कमी करता येतं. ज्या ठिकाणी 10 ॲक्सिडेंट होणार इग्नोरन्समुळं, तिथेच आपले 1-2 ॲक्सिडेंट होणार. तर आपल्याला लोकांचे जीव वाचवायचे. ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर आपला तो कर्तव्य आहे, आपली ड्युटी आहे की इलेक्ट्रिकल सेफ्टीनं काम झालं पाहिजे, सेफ काम झालं पाहिजे, कोणाला जीव नाही गेला पाहिजे है ना, कुणाला अपंगत्व नाही आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर आपली जबाबदारी आहे. चला मग काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स बघूया आपण. तर इलेक्ट्रिकल सेफ्टी कशासाठी गरजेची आहे? एक तर इलेक्ट्रिक शॉक, इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट होणे म्हणून. दुसरी की इलेक्ट्रिकल सेफ्टी नसेल तर आग पण लागते ड्यू टू इलेक्ट्रिकल रिझन्स. ह्या 2 गोष्टी आहे, फायर ड्यू टू इलेक्ट्रिकल रिझन्स आणि आग लागली तर आगीत पण होरपळून बऱ्याच लोकांचा मृत्यू होतो आणि आग इनिशिएट होते आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटपासूनच. जर ओव्हरलोड असेल, स्पार्किंग होत असेल, चांगला क्वालिटीचा वायर नसेल किंवा मग जे सेफ्टी डिव्हाइस वापरले ते बरोबर प्रॉपर रेंजचे नसेल, त्याच्या ॲम्पियर रेटिंग बरोबर नसेल, पॉवर रेटिंग बरोबर नसेल, तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस, आग लागायचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणून इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट आणि फायर हे 2 हजार्ड आहे ज्यामध्ये दोघांचा जीव जातो, मॅक्सिमम लोक मरतात याच्यामध्ये. त्यामुळे काय करायचं, तुम्हाला कोणकोणती काळजी घ्यायची हे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे, चला मग वन बाय वन आपण डेफिनेशन बघूया. बघू. बघा, डेफिनेशन ऑफ टर्मिनॉलॉजी यूज्ड इन सेफ्टी. सेफ्टीमध्ये काही टर्मिनॉलॉजी यूज होते ती आपल्याला बघायची आहे. आणि याच्यामध्ये काय की एक्झाममध्ये क्वेश्चन्स पण येतात. जर तुम्ही बघितलं MSBT मध्ये विंटर 12 आणि 13, 12 विंटरला आणि 13 समरला याच्यामध्ये क्वेश्चन्स आलेला होता. काय विचारलं होतं तुम्हाला? डेफिनेशन विचारलं होतं. इवन 2022ला पण सेम क्वेश्चन होता की 2 मार्काला होता, पण सेफ्टी आणि ॲक्सिडेंट ह्या दोघांची डेफिनेशन सांगायची होती. आणि खूप सिंपल डेफिनेशन याची, इथूनच स्टार्ट करायचं आपल्याला की डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची. डेफिनेटली मी तुम्हाला लक्षात ठेवून दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते पण सांगाल.
टेन्शन घ्यायची गरज नाही. तर ह्या डेफिनेशन खूप जास्त एक्झाममध्ये येतात, विचारण्यात येते तुम्हाला की डिफाईन करा सेफ्टी, इलेक्ट्रिकल सेफ्टी काय है ना. तर सेफ्टी खूप फेमस डेफिनेशन याची सेफ्टीची, ते आपण बघणार आहे सेफ्टी. त्यानंतर बघा मानू काय विचारतात तुम्हाला एक्झाममध्ये, हजार्ड म्हणजे धोका, मराठीत समजून घ्या है ना. सेफ्टी है ना, त्यानंतर हजार्ड म्हणजे धोका, ऍक्सिडेंट म्हणजे अपघात है ना. तर अपघात काय असतं. त्यानंतर दुसरी डेफिनेशन आहे अकाउंटेबिलिटी म्हणजे काय असतं की कोण जबाबदार आहे. ऍक्सिडेंट झाला, एखाद्याला शॉक लागला आणि तर तुमच्या निष्काळजीपणामुळे झाला असेल तर डेफिनेटली तुम्हाला त्याला भरपाई द्यावं लागेल. तर तेच पुढे आपण त्याच्या डिटेलमध्ये बघूया, काही टेन्शन घ्यायची गरज नाही सध्या. पण हे एक्झाममध्ये आलेलं आहे बघा, विंटर 2012 हा सिमिलर क्वेश्चन आलेला आपल्याला विंटर 2012ला. पुढे बघा, डिफाईन द टर्मोलॉजीज यूज्ड इन सेफ्टी, हजार्ड, ऑथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी. ह्या 4 डेफिनेशन 4 मार्कासाठी आले. वरती पण 4 डेफिनेशन 4 मार्कासाठी आलाय. तुमचा फॉर्मॅट थोडासा चेंज झालाय. त्यामध्ये तुम्हाला 2-2 मार्काला पण येऊ शकता. 2 मार्काला 2 डेफिनेशन, हा फिक्स क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे बाने हे डेफिनेशन तुम्हाला आजच पाठ करायचे, व्यवस्थित लक्षात ठेवायचे. फक्त पाठ करायची गरज नाही, मी तुम्हाला सांगेल की काय लक्षात ठेवायचे, कोणकोणते कीवर्ड्स आहे जे तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला सगळ्या डेफिनेशन लक्षात येईल. चला आता 1 बाय 1 आपण बघूया. 5-6 डेफिनेशन आहे, त्या डेफिनेशन कशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि कशा त्याला पेपरमध्ये लिहायचे आहे, ह्या दोन्ही आपण गोष्टी बघूया. चला मग विद्यार्थी मित्रांनो. ओके, पहिली डेफिनेशन आहे बाण आपली सेफ्टीची है ना. आता सेफ्टी म्हणजे काय रे बाणू. सेफ्टी म्हणजे एक सिक्वेन्स आहे, एक स्टँडर्ड प्रोसेस आहे, ज्यामध्ये काय होतं की आपण ती जर फॉलो केली तर आपला ऍक्सिडेंटचे जे प्रमाण आहे ते कमी होतं है ना. फॉर एक्झाम्पल बाईक चालवताय तुम्ही, मग आता बाईक चालवत असताना पोलीस काय म्हणतात तुम्हाला की तुम्ही हेल्मेट वापरावे, ग्लव्ज वापरा है ना, प्रॉपर तुमच्या साईडना चाला, सिग्नल जे लागले असणार आहे, ग्रीन असेल तर जा, रेड असेल तर थांबा है ना. अशा पद्धतीने तुमच्या लेनमध्ये गाडी चालवा, स्पीड जास्त नको म्हणजे गाडी कंट्रोलमध्ये राहणार. या सगळ्या गोष्टी ते का सांगता, कारण की आपल्या जे रोड ॲक्सिडेंट असतात ते रोड ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होणार. तसंच आपल्या इलेक्ट्रिकलमध्ये आहे. इलेक्ट्रिकलमध्ये काय की एक टेक्निक आहे, एक स्टँडर्ड प्रोसेस आहे कोणती गोष्ट करण्याची. ती गोष्ट करत असताना पहिलं काय करायचं आहे, स्विच ऑफ करायचं आहे लाईट, नंतरच मग तुम्हाला काय काम करायचं आहे, इन्स्टॉलेशनवर करा, अर्थिंग करायचं त्याला प्रॉपर, म्हणजे तुमच्या बॉडीतून करंट न जाता वायरमधून करंट अर्थमध्ये जाणार, तुम्हाला शॉक नाही लागणार. तर ह्या सगळ्या गोष्टी एक टेक्निक आहे. एक सेफ्टी म्हणजे काय, एक टेक्निक आहे ज्यामध्ये ॲक्सिडेंट, अनवॉन्टेड जी इव्हेंट आहे, अप्रिय जी घटना आहे, ती घटना होण्याचे चान्सेस कमी होता, त्यालाच आपण सेफ्टी म्हणतो. कळालं मराठी डेफिनेशन काय आहे की एक प्रोसेस आहे, स्टँडर्ड प्रोसेस आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, ज्यामुळं अप्रिय घटना घडण्याचं जे रिस्क आहे, जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि त्यामुळेच आपण ही प्रोसेस काय करायची तुम्हाला सगळ्यांनी फॉलो करायची आहे. मग तुम्ही नर्सर एक्झाममध्ये कसं लिहायचं, एक्झाममध्ये बाणं खूप सिंपल आहे. एक्झाममध्ये फक्त काही वर्ड आहे जे सांगतोय मी तुम्हाला, जसं की ॲक्सिडेंट काय, अनवॉन्टेड इव्हेंट आहे. त्यानंतर काय की सेफ्टी आहे. सेफ्टी काय, एक टेक्निक आहे, एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस आहे ज्यामुळं ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण कमी होता. इतकंच डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे, याच्या बाहेर काही लिहायचं नाही एक्झाममध्ये. ओके, बघा बाण काय म्हणतंय. सेफ्टी इज अ ॲप्लिकेशन ऑफ स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. याला ना शॉर्टकटमध्ये आपण म्हणतो बानो SOP. काय बचलो, SOP. तर SOP म्हणजे काय असते, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. ओके, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP. तर ही SOP जर तुम्ही लक्षात ठेवली बानो, ठीक आहे, SOP जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे की SOP जर लक्षात ठेवली बानो तुम्ही, तर तुमचे चान्सेस जे ॲक्सिडेंट होण्याचे ते कमी होऊन जातात. ठीक आहे बानो, चला ओके. ते मूव होते ना थोडंसं, ठीक आहे ओके. चला काय हरकत नाही. तर सेफ्टीची डेफिनेशन तुम्ही कशी लक्षात ठेवणार तुम्हाला सांगतो मी, काही टेन्शन घेऊ नका. ओके चला. तर सेफ्टी बघा वाहन काय, सेफ्टी इज द ॲप्लिकेशन ऑफ स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, रूल्स काही नियम आहे अँड प्रॅक्टिसेस, काही गोष्टी आहे ज्या तुम्ही प्रॅक्टिस करणार. प्रॅक्टिसेस म्हणजे काय की एखादी गोष्ट तुम्ही मेंटेनन्स करताय, ही प्रॅक्टिस झाली. मेंटेनन्स काय, ही प्रॅक्टिस झाली. कृती म्हणणार त्याला, की कृती करताय तुम्ही, मेंटेनन्स करताय किंवा मग इन्स्टॉलेशन करताय, नवीन काहीतरी इन्स्टॉल करताय, ही काय झाली, प्रॅक्टिस झाली. प्रॅक्टिस झाली कळालं नाही कळालं. तुम्ही आता एखादं गणित सोडत आहे, मग काय म्हणता तुम्ही त्याला, प्रॅक्टिस, सराव है ना. तर इकडं
प्रॅक्टिस तशी प्रॅक्टिस नाही आहे याच्यामध्ये. प्रॅक्टिस म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही काय करताय, कृती करताय. जसं की मेंटेनन्स एक प्रॅक्टिस झाली, नवीन मोटर बसवताय प्रॅक्टिस झाली, बल्ब चेंज करताय, एक बल्ब शॉर्ट झालाय, दुसरा बल्ब बसत आहे, हे काय झाले, तुमची प्रॅक्टिस झाली. मग ती प्रॅक्टिस करत असताना तुम्ही मेन स्विच बंद करायचंय, नंतर बल्ब बसवा ना. जर तुम्ही आता मेन स्विच नाही बंद केला, त्यात करंट आहे, तुम्ही हात लावला त्याला, मग शॉक लागू शकतो. समजलं? तर काय की प्रॅक्टिसेस करत असताना तुम्ही काय करायचं, एक एसओपी ऑपरेट करायची. एसओपी म्हणजे काय, एक प्रोसिजर आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. मग स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय सांगते आपल्याला, की सिक्वेन्स सांगते. पहिलं काय करायचं, स्विच ऑफ द मेन स्विच, है ना. त्यानंतर मग दुसरी गोष्ट काय करायची तुम्हाला, रिप्लेस द ओल्ड लॅम्प विथ न्यू वन, है ना. सिंपल. मग तो म्हणणार सर ठीक आहे, मग याला होणार काय, या प्रॅक्टिसला होणार काय, दॅट डिझाईन टू reduce or eliminate the risk of accident. जे ऍक्सिडेंटची रिस्क आहे त्याला इलिमिनेट बी करू शकतो 100%, किंवा मग मिनिमाइज करणार. 10 ऍक्सिडेंट व्हायच्या ऐवजी 5 होणार किंवा 2 होणार. डिपेंड आहे तुम्ही किती सेफ्टी प्रॅक्टिसेस फॉलो करताय. समजलं नाही समजलं विद्यार्थी मित्रांनो? तर खूप जास्त महत्वाचं आहे की सेफ्टी म्हणजे काय, इट इज अ स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ऑर अ प्रॅक्टिस दॅट मिनिमाइज द रिस्क ऑफ ऍक्सिडेंट ऑर अनवॉन्टेड इव्हेंट सच एज ऍक्सिडेंट. अनवॉन्टेड इव्हेंट जे होणार आहे त्याचे चान्सेस काय करणार, मिनिमाइज करणार. सिंपल. तर मला असं वाटतं सेफ्टीची डेफिनेशन तुम्हाला समजली आहे. काय लक्षात ठेवायचं मानो, कीवर्ड खूप महत्वाचे. सेफ्टी म्हणजे काय, इट इज अ स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ऑर प्रॅक्टिसेस विच मिनिमाइज द चान्सेस ऑफ अनवॉन्टेड इव्हेंट सच एज ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंटचं प्रमाण जो कमी करणार एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला सेफ्टी म्हणायचं. सिंपल. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल मानो. द मेन ऑब्जेक्टिव्ह बघा, द मेन ऑब्जेक्टिव्ह काय, याच्यामध्ये उद्देश काय आपला, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, उद्देश काय, उद्देश आहे सेफ्टीचा, टू प्रोटेक्ट द ह्युमन लाईफ, माणसाचं जीवन वाचवणं. सेफ्टी का महत्वाची, कारण माणसाचं जीवन वाचवणं आहे आपल्याला. म्हणूनच तर पोल आपण इतके वर लावतो, कारण की कोणाला तो तारात कोणा संपर्क येऊन त्याला करंट नको लागायला, म्हणून त्याला पोल लावतो, क्रॉस आर्म लावतो, वरतून कंडक्टर नेतो, आपण ग्राउंड क्लिअरन्स देतो. का देतो, याचं कारण सेफ्टी. समजलं, कोणाचा जीव नाही गेला पाहिजे. इक्विपमेंटला वाचवायचं आपल्याला, इक्विपमेंट बी जायला नाही पाहिजे, त्याला पण सेफ्टी पाहिजे. आणि प्रॉपर्टी डॅमेज नाही झाली पाहिजे. शॉर्ट सर्किट झालं, एखाद्या घराला आग लागली तर प्रॉपर्टी डॅमेज होऊ शकते, म्हणून त्याला सेफ्टी म्हणायचं बाळांनो. मग सेफ्टीसाठी काय करायचं, तुम्हाला ग्लोव्ज वापरायचे. हे सगळे सेफ्टी टूल्स आहे. हे तुमचं हेल्मेट आहे, त्यानंतर हा गॉगल आहे तुमचं, सेफ्टी गॉगल म्हणतो आपण त्याला. हा बाळांनो तुमचा एफ्रेन असतो, किंवा त्याला तुम्ही हे ना, याला काय लावलं असतं माहिती का, याला एक रिफ्लेक्टर लावलेलं असतं. जॅकेट असतं हा, आणि एक रिफ्लेक्टर आहे, याची विजिबिलिटी जास्त असते. मग तुम्ही ते काम करताय तर बघा, तुम्ही वर्करच्या असं बघितलं असेल, जॅकेट घातलेलं असतं त्याने. कारण की जर समजा एखादी गाडी आली तिथून, तर ती गाडी जर त्यात चमकली लाईट, तर तो रिफ्लेक्ट होतो आणि विजिबल होतं की ते कोणतरी काम करतंय. ते विजिबिलिटीसाठी असतो हा जॅकेट असतो. तर हा बी खूप महत्वाचा आहे बाळांनो, विजिबिलिटीसाठी. ठीक. त्यानंतर हँड ग्लोव्ज आहे, इन्सुलेटिंग ग्लोव्ज आहे. ठीक आहे. तर हे सेफ्टी टूल्स इलेक्ट्रिकलमध्ये यूज होता. तुझा हेल्मेट, गॉगल, एखादा जरा स्पार्किंग झाली, गॉगल लावलेला आहे तर डोळे तुमचे सेफ राहणार, है ना. नाही तर जास्त जर लाईट पडल्या डोळ्यावरती त्याचा रेटिना डॅमेज होऊ शकतो, तर ते पण गरजेचं आहे. हँड ग्लोव्ज आहे तुमचा, बूट आहे, एफ्रॉन्स आहे. ठीक आहे. नाकाला तुम्ही कधी कधी हे लावता बाळांनो, है ना, मास्क लावता, ते मास्क पण महत्वाचं आहे. हे सगळे सेफ्टी टूल्स आहे, जे पीपीई किट म्हणतो आपण त्याला, पीपीई किट, है ना, पर्सनल प्रोटेक्टिव्ह किट्स, है ना. तर इक्विपमेंट, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, पीपीई किट्स. ते कोरोनामध्ये तुम्ही बघितलं असेल, डॉक्टर पण पीपीई लावायचे बघा, पीपीई किट, है ना, त्याला असं म्हणतो आपण, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, पीपीई, आणि याची किट असते पूर्ण. हे किट आहे. सिंपल. तर अशा पद्धतीनं बाळांनो तुम्हाला लक्षात आलं असेल की सेफ्टी काय. मग तुम्हाला सर शॉर्टकटमध्ये डेफिनेशन सांगा ना सर. शॉर्टकटमध्ये सांगतो बघा काय. फक्त सेफ्टी इज डिफाईन ॲज इट इज अ टेक्निक or standard operating procedure or a practice that minimize the risk of accident किंवा minimize the unwanted event such as accident. खतम. याच्या बाहेर काही लक्षात ठेवायची गरज नाही. आय होप एकदम टकाटक पाठ झाली असेल बाळांनो तुम्हाला. चला मग तुम्हाला सर सेफ काम करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहे सर. तर बघा, प्रॉपर ट्रेनिंग देणं वर्करला, त्याला सांगणं की सेफ्टी का गरजेची बाबा. तुम्ही जिथं इंजिनियर म्हणून काम करताय,
जॉब करताय, प्रायव्हेट सेक्टर असेल, गव्हर्नमेंट असेल, तर तिथं जे पण वर्कर आहे त्यांना तुम्हाला सांगायचं आहे की सेफ्टी का बरं गरजेची आहे. त्यांना प्रॉपर ट्रेन करा तुम्ही की ग्लव्ज लावायचे व्यवस्थित, डोळ्याला गॉगल का लावायचं आहे, हेल्मेट का लावायचं आहे, ठीक आहे. स्पार्किंग झाल्याच्या नंतर मग डोळे तुमचे वाचले पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्यांना महत्त्व पटवून द्यायचं आहे. कारण की इंजिनियर म्हणून तुम्हाला जे नॉलेज आहे ना, ते वर्करला नॉलेज नाही आहे. त्यांना काही माहीत नाही की काय जर होणार, ते झाल्याच्या नंतर कळतं त्यांना, अरे याला हात नव्हता लावायचा, ॲक्सिडेंट होतो है ना. ते तुम्हाला माहिती ना काय होणार. तर कळालं की नाही कळालं. यूज सेफ्टी डिव्हायसेस अँड पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, पीपीई किट्स तुम्ही यूज करायचे. जे बी काम करणार ते किट्स त्यांना यूज करण्यासाठी सांगायचे, तुम्ही यूज करा, त्याचं महत्त्व काय ते तुमचं काम आहे त्यांना सांगणं. फॉलोइंग सेफ्टी रूल्स अँड रेग्युलेशन्स, फॉलो करायचे तुम्हाला. फॉलो द सेफ्टी रूल्स अँड रेग्युलेशन, मेंटेनिंग अ सेफ वर्किंग एन्व्हायरमेंट. जिथेही काम करताय कामाच्या ठिकाणी तुम्हाला सेफ्टी बायपास करायची नाही. गडबडीत काम नाही करायचं की त्याला आता नाही वेळ झाला, आता नाही कुठं घालता हेल्मेट, तसंच करा नाही. थोडा वेळ लागला चालेल, सेफ्टीला बायपास करायचं नाही. समजलं बानू. सेफ्टीला बायपास अजिबात करायचं नाही तुम्हाला. तर काय करायचं तुम्हाला, रूल काय करायचे, फॉलो करायचे, रेग्युलेशन्स फॉलो करायचे. त्यानंतर बघा, बाय फॉलोइंग सेफ्टी मेजर्स चान्सेस ऑफ अनवॉन्टेड इव्हेंट सच ॲज ॲक्सिडेंट, इंजुरीज अँड लॉसेस आर मिनिमाइज. तर जर तुम्ही सेफ्टी मेजर्स फॉलो केले विद्यार्थी मित्रांनो, तर जे चान्सेस आहे ॲक्सिडेंट होण्याचे ते मिनिमाइज होणार. इवन झिरोही होऊ शकता है ना. झिरोही ॲक्सिडेंट होऊ शकता जर तुम्ही तसं काळजी केली, कटेकोट प्रयत्न केला, सगळ्यांना पीपीई किट्स प्रोव्हाइड केली, हँड ग्लोव्ज दिले, हेल्मेट दिला, गॉगल दिला, ते सगळ्या गोष्टी जर केल्या तुम्ही, तर डेफिनेटली बाण तुमचं काय होणार की तुमचा ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी होणार. आलं का बाण लक्षामध्ये, आलं लक्षामध्ये. तर पुढे जाऊया आपण, ठीक आहे. तर आता सेफ्टीबद्दल तुम्हाला थोडंसं नॉलेज आलेलं आहे, सेफ्टीचे डेफिनेशन काय हे काय. नेक्स्ट बघूया आपण आता. नेक्स्ट डेफिनेशन खूप महत्वाची बाण, ती डेफिनेशन आहे तुमची, ती डेफिनेशन आहे बाण तुमची. ती डेफिनेशन काय, ती डेफिनेशन आहे बाण तुमची ॲक्सिडेंट. आता याच्यामध्ये ॲक्सिडेंट काय की रोड ॲक्सिडेंट पण असतो, इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट आहे, इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट पण आहे, फायरचा एक ॲक्सिडेंट असतो की फायर इंटरप्ट झाली, तिथे कुठेतरी आग लागली तर फायर हजार्ड पण आहे, ठीक आहे. रोड ॲक्सिडेंटमध्ये काय असतं की एक गाडी दुसऱ्या गाडीला धडकली है ना, त्याला जोरात स्पीडवाला आला आणि धडकली, त्याला रोड ॲक्सिडेंट म्हणतो आपण. त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट पण काय असतं, बॉडीमधून जेव्हा करंट फ्लो होतो, लाईव्ह पार्टला जर एखाद्याचा हार्ट टच झाला तर त्याला आपण इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट म्हणतो. समजलं नाही समजलं विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर ॲक्सिडेंटची डेफिनेशन काय, तर हे सिंपल आहे, मराठीत सांगतो समजून घ्या. ॲक्सिडेंट म्हणजे काय, एक अप्रिय घटना आहे. पहिलं तर अनवॉन्टेड इव्हेंट आहे. कोणाला असं नको आहे की ॲक्सिडेंट झाला पाहिजे, वाईट गोष्ट आहे. पहिलं तर गोष्ट आहे की अनवॉन्टेड इव्हेंट आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो की ही अँटिसिपेट नाही करतायत ॲडव्हान्समध्ये, हिचा आपल्याला प्रिडिक्ट नाही करतायत की होणार आहे म्हणून है ना. ॲक्सिडेंट होणार आहे आपल्याला नाही कळत ना, ते हो झाल्याच्या नंतरच कळतं की झाला म्हणून ॲक्सिडेंट. समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर काय लक्षात ठेवायचं, कीवर्ड्स लक्षात ठेवा. बघा, ॲक्सिडेंट इज अनवॉन्टेड इव्हेंट, अप्रिय घटना. ॲक्सिडेंट ही अशी एक अप्रिय घटना आहे जिला आपल्याला ॲडव्हान्समध्ये प्रिडिक्ट किंवा अँटिसिपेट नाही करतायत की होणार आहे, असं आपल्याला कळत नाही. सडन होणारी गोष्ट आहे, खूप मायक्रो सेकंडमध्ये, मिली सेकंडमध्ये होऊन जातं. एका सेकंडमध्ये एक गाडी दुसऱ्याला धडकली आणि लगेच झाला ॲक्सिडेंट है ना. सेकंडमध्ये एका सेकंडच्या आत बाहेर ॲक्सिडेंट होता. तर ॲक्सिडेंट काय एक सडन इव्हेंट आहे, खूप लवकर होणारा इव्हेंट आहे, ज्यामध्ये सावरण्याचा वेळच नाही मिळत आपल्याला, अँटिसिपेट करण्याचा वेळ नाही मिळत. तरी एक अप्रिय घटना आहे. मग ॲक्सिडेंटचे मे बी टाईप पडणार की रोड ॲक्सिडेंट है ना, इलेक्ट्रिक ॲक्सिडेंट है ना, ते हे वेगवेगळे टाईप्स पडणार, त्याची काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. पण तुम्हाला ॲक्सिडेंट समजून घ्यायचं की काय असतो ॲक्सिडेंट है ना. जर म्हटलं डिफाईन ॲक्सिडेंट तर वेगळी डेफिनेशन येणार, डिफाईन इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट तर वेगळी डेफिनेशन येणार. ते एवढं क्लिअर ठेवा माइंडमध्ये की तुम्हाला नेमकं काय विचारलंय, नाही तर तुम्ही लिहून येणार, मग एखादा मार्क्स काटणार, ते एक मार्क्स देणार तुम्हाला है ना. आपल्याला थर्ड इयर आता मार्क्स अजिबात नाही गेले पाहिजे, एकदम प्रॉपर पेपर लिहायचं तुम्हाला, ठीक आहे बाळांनो. डिजिटल चेक होणार तुमचा पेपर, काय आता टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला. जर प्रॉपर पेपर लिहायचं, व्यवस्थित लिहायचं, समजलं बाळांनो. चला मग ॲक्सिडेंट काय बाळांनो, ते An accident is unplanned, unaccepted, unwanted event. समजलं का नाही बाळांनो, की ॲक्सिडेंट काय एक अप्रिय घटना आहे जी की अनप्लॅन आहे, सडन होणारी
इव्हेंट आहे, सडन होणारी क्रिया आहे, अप्रिय घटना आहे आणि त्यामुळं काय होतंय कॉज, त्यामुळं होतं इंजरी, डॅमेज ऑर लॉस. समजलं? तर सिंपल मग जर तुम्हाला विचारलं की डिफाईन ॲक्सिडेंट, बाकी काहीच नाही विचारलं, नुसतं ॲक्सिडेंट विचारलं तर सिंपल सांगा ॲक्सिडेंट इज एन अनवॉन्टेड इव्हेंट विच इज कॅन नॉट बी अँटिसिपेटेड इन ॲडव्हान्स. समजलं? कॉल्ड ॲज ॲक्सिडेंट. समजलं? पुढच्या लाईनमध्ये लिहून द्यायचं ड्यू टू दॅट ॲक्सिडेंट इट मे कॉज डॅमेजेस ऑर इंजरीज ऑर लॉस. समजलं? लॉस ऑफ प्रॉपर्टी, लॉस ऑफ ह्युमन बिईंग्स हे होणार ॲक्सिडेंटमध्ये. समजलं बाण? चलो पुढे जाऊया. बघा इंडस्ट्री ऍक्ट काय सांगतो, इंडस्ट्री जो ऍक्ट आहे बघा याला आपण म्हणतोय इंडस्ट्रियल ऍक्ट. इंडस्ट्रियल ऍक्ट एक ऍक्ट आहे, फॅक्टरी ऍक्ट आहे हा. बेसिकली याला फॅक्टरी ऍक्ट म्हणतो आपण. फॅक्टरी ऍक्ट 1956 1956 मध्ये एक ऍक्ट बनला आहे 1956चा. तो ऍक्ट काय सांगतो, जर इंडस्ट्रीमध्ये ऍक्सिडेंट कोणाला म्हणायचंय ना, तुम्हाला सर माझ्या नखाला इथं लागलं थोडंसं, हाताला ऍक्सिडेंट झाला माझा, नाही इतक्या छोट्या छोट्या गोष्टीला ऍक्सिडेंट नाही म्हणत. इंडस्ट्रीमध्ये ऍक्सिडेंट कोणाला म्हणायचं, एखाद्या पर्सनला काय झालं, त्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणजे काय की त्याला इंजुरी झाली आणि त्याला रिकवर करायला 48 hours 48 hours म्हणजे किती रे, 24 घंट्याचा एक दिवस होतो. 2 दिवस लागले त्याला रिकवर व्हायला, 2 दिवस लागले, तर त्यालाच म्हणायचं ऍक्सिडेंट आहे ना. अकॉर्डिंग टू फॅक्टरी ऍक्ट 1956 फॅक्टरी ऍक्ट, इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट इज वन दॅट ऑकर ड्युरिंग द कोर्स ऑफ वर्क. काम करताना झाला पाहिजे, घरी बसले पडले जाऊन कुठं तुम्ही खड्ड्यामध्ये है ना, घरी बसले आणि पडले खड्ड्यामध्ये, वाटावर बसले होते पडले खड्ड्यात, खुर्चीचा पाय तुडून. इंडस्ट्री ऍक्टनुसार ऍक्सिडेंट नाही आहे, कारण तुम्ही काम करताना पडले पाहिजे ना, ड्युरिंग द वर्क प्रोसेसमध्ये पडले पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्हाला थोडासा वेळ लागला पाहिजे रिकवर व्हायला. नाटक नाही करायचं ना, नाटक नाही सर ना हॉस्पिटलमध्ये पडून राहू सर आम्ही 48 घंटे सांगू आय एम सिरियस झाला, तसं काही नाही. डॉक्टर फिट तुम्हाला कन्सिडर करणार. समजलं? तर सिंपल आहे बघा. ऑकर ड्युरिंग द कोर्स ऑफ इंजुरी during the course of work causes injury to the worker required 48 hours or more to recovery. रिकवर्ड व्हायला 48 hours लागत असेल तरच त्याला ऍक्सिडेंट म्हणायचा, छोट्या मोठ्या गोष्टीला ऍक्सिडेंट म्हणत नाही फॅक्टरी ऍक्टनुसार. समजलं नाही समजलं? ओके. तर फॅक्टरी ऍक्टनुसार तुम्हाला जर डेफिनेशन विचारली, असं म्हटलं की डिफाईन द ऍक्सिडेंट अकॉर्डिंग टू फॅक्टरी ऍक्ट 1956, मग त्या केसेस पण तुम्हाला हे सांगावं लागेल. 48 वाला मेन्शन करा, बाकी तुम्ही डेफिनेशन वरची छापली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण ती डेफिनेशन त्या ऍक्सिडेंटची आहेच. समजलं? फक्त एवढं लक्षात ठेवा की इंडस्ट्रियल ऍक्टनुसार जर तुम्ही बघितलं ऍक्सिडेंट कोणाला म्हणायचंय, अनवॉन्टेड इव्हेंट ऑकर झालाय ड्युरिंग वर्क प्रोसेस, आणि दुसरी गोष्ट पर्सन रिक्वायर्ड टू रिकवर्ड ॲटलिस्ट 48 hours, तर 2 दिवस लागले त्याला रिकवर्ड व्हायला, तर त्यालाच ऍक्सिडेंट म्हणायचं आहे, त्याची नोंद होणार ऍक्सिडेंटची. ओके. त्याच्यानंतर बघा ऍक्सिडेंट कशामुळे होतो, ऍक्सिडेंट कशामुळे होतो, केअरलेसनेस निष्काळजीपणामुळं, निग्लिजन्स. त्यानंतर बघा अनसेफ वर्किंग, कोणी काय की सेफ्टीचं काही नाही, डोक्यात हेल्मेट नाही घातलं, नुसतं चालू आहे हातोडे मारणं, वरून हातोडे मारणं चालू आहे, सेफ्टी विफ्टी काही आहे नाही, दनादन काम चालू आहे, अंदाधुंद गोळीबार सारखं. तर सिंपल तसंच होणार की अनसेफ कंडिशन असेल तर डेफिनेटली याचे चान्सेस आहे. जसं की बाहेर तुम्ही गाडी खूप पळवत आहे, 100च्या स्पीडनं गाडी पळवत आहे, हेल्मेट नाही घातलेलं काही नाही, मारणार तुम्ही, चान्सेस मारायचे तुम्हाला, वाचले तर तुमचं नशीब, पण चान्सेस आहे ऍक्सिडेंट होण्याचे. अनसेफ वर्किंग, त्यानंतर फॉल्टी मशीन्स, एका मशीनमध्ये फॉल्ट झाला आहे आणि तुम्ही त्याच्यावर वर्क करताय आणि तुम्ही त्याला डायरेक्ट ग्लोव्ज न घालता हात लावला, मग बॉडीमधून करंट फ्लो होणार, झाला ऍक्सिडेंट. चिटकले तुम्ही त्याला है ना, चिटकले, ब्रेक डान्स करायला लागले तिथेच, तर ऑब्व्हियसली काय होणार, तिथं ऍक्सिडेंट होणार. समजलं नाही समजलं? तर ऍक्सिडेंट होणार फॉल्टी मशीन आणि टूल्सला जर पकडलं तर. लॅक ऑफ ट्रेनिंग नाही आहे, सुपरविजन नाही आहे, माहीतच नाही काय करायचं आहे, गेला मशीनचा वायर तोडून आणला, दातान तोडला चालूमध्ये, चिटकला तिथंच है ना, चिटकला, तर डेफिनेटली ऍक्सिडेंट होणार. तर लॅक ऑफ ट्रेनिंग. समजलं नाही समजलं? ओके. लॅक ऑफ ट्रेनिंग खूप गरजेचं आहे बाण इथे तुम्हाला. ओके, समजलं बच्चे लोक? तर सेफ्टी, त्याच्यानंतर ऍक्सिडेंट, 2 डेफिनेशन बडे आरामशीर शिकले आपण आता. बघा सेफ्टीचे डेफिनेशन काय, इट इज अ स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ऑर अ टेक्निक ऑर प्रॅक्टिसेस दॅट मिनिमाइज द
अनवॉन्टेड इव्हेंट सच एज ॲक्सिडेंट. ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी करण्यासाठी जे टेक्निक वापरतात तिला सेफ्टी म्हणतो. ॲक्सिडेंट काय, इट इज अनवॉन्टेड इव्हेंट ऑकर सडनली, है ना, सडनली ऑकर होतो आणि कॅन नॉट बी अँटिसिपेटेड ॲडव्हान्समध्ये अँटिसिपेट नाही करतायत, यालाच आपण म्हणणार ॲक्सिडेंट. फॅक्टरी ॲक्टनुसार ॲक्सिडेंट काय, ड्युरिंग वर्क प्रोसेस व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट 48 घंटे लागले पाहिजे रिकवर व्हायला. आणि कॉजेस काय ॲक्सिडेंटचे, निग्लिजन्स, केअरलेसनेस, अनसेफ वर्किंग, बायपास सेफ्टी टूल्स, है ना, लॅक ऑफ नॉलेज, ट्रेनिंग म्हणू शकता तुम्ही, काही टेन्शन नाही. तर अशा पद्धतीने बाळांनो इथं आपण शिकलोय की ॲक्सिडेंटची डेफिनेशन शिकलोय बाळांनो आपण. ओके, याच्या बाहेर काही येत नाही एक्झाममध्ये, 2 मार्काला येते, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे, तर आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचं की ॲक्सिडेंट म्हणजे काय. ओके, नेक्स्ट बघूया आपण हजार्ड. 3 नंबरची डेफिनेशन महत्वाची आपली हजार्ड. 3 नंबरची खूप जास्त महत्वाची डेफिनेशन आपली हजार्ड. मग तुम्हाला सर हजार्ड काय असतं, तर हजार्ड म्हणजे काय, धोका, है ना. इसको क्या बोलेंगे बच्चे लोग, धोका. धोका म्हणा, धोका म्हणा, ठीक आहे, धोका इथं. हजार्ड म्हणजे काय, द एरिया वेअर चान्सेस ऑफ हॅपनिंग अनवॉन्टेड इव्हेंट इज व्हेरी हाय. जिथं ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्याला आपण हजार्डस एरिया म्हणतो. जे एरियात ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण खूप हेवी आहे तिथला आपण हजार्डस एरिया म्हणतो. म्हणजे इथं काय पोटेन्शियल जास्त आहे ऍक्सिडेंट होण्याचे. मग डेफिनेशन काय होणार की इट इज इन हाय पोटेन्शियल कंडिशन वेटिंग फॉर टर्न इन टू ऍक्सिडेंट. मग ती त्या पोटेन्शियल कंडिशनच बनलेली आहे की ते कधीही ऍक्सिडेंट होऊ शकते. जसं की एक मोठी तार गेली, एक 220 kV ची लाईन गेली, मोठी हाय व्होल्टेज तार गेली HVDS, तर त्या तारेच्या खालून तुम्ही काय एखादा असं तो लोखंडाचं काहीतरी घेऊन चाललंय, लोखंडाची नळी घेऊन चालले, तर ते काय डेफिनेटली ऍक्सिडेंट होणार तिथं, कारण की त्या ऑलरेडी पोटेन्शियल कंडिशन आहे ऍक्सिडेंट होण्याची. समजलं नाही समजलं. एखादी मुव्हिंग मशीन आहे, फिरते, तुम्ही तिथे ढिले कपडे घालून गेले, है ना, शर्ट घालून गेला ढगळ मगळ असे शर्ट घातलं आणि गेले त्या मशीन जवळ, त्या मशीनला फिरवून तुम्हाला असं गर 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 गर, है ना, शक्तिमान बनवून टाका ते मशीन तुम्हाला डेफिनेटली. तर तिथे काय हजार्डस एरिया आहे. मग तुम्हाला सर हजार्ड म्हणजे काय, धोका. मग त्यामध्ये तुम्हाला वॉर्निंग साईन असतं काही की इथं 440चा झटका लागू शकतो तुम्हाला. 2 हाडं दाखवलेले असते, 1 कवटी दाखवलेली असते, तरी तिथं हात घालणार तुम्ही. तिथं सांगितलं धोका आहे बाबा, जाऊ नको तिथं. नाही जायचंय तुम्हाला, किडा आहे ना, किडा आहे तुमच्यामध्ये, तर तुम्ही गेले तिथं, घरला हात त्याच्यात, धोका पकडला. मग धोका. समजलं नाही समजलं. तर सिंपल हजार्ड म्हणजे काय, इट इज अ पोटेन्शियल कंडिशन वेटिंग फॉर टर्न इन टू ऍक्सिडेंट. समजलं नाही समजलं. ती कंडिशन आहे बघा ना, तिथं खूप जास्त धोका आहे. आता तुम्ही घरी झोपलेले आरामशीर गादीमध्ये, ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप कमी आहे. रोडवर झोपले गादी घेऊन, मग मारणार तुम्ही, ते गाडी चुरा करून जाणार तुम्हाला. तर रोड काय हजार्डस एरिया आहे. समजलं नाही समजलं. घरी सेफ आहे, तुम्ही घरात झोपले मस्त आरामशीर पडलेले असे, तर तुमचा ऍक्सिडेंट होण्याचा चान्सेस कमी आहे, सेफ आहे. मग तिथे तुम्ही एवढं काळजी केली नाही ते चालेल. रोडवर आहे, रोडवर चालले तुम्ही, गाडी झोपत चालवले, मग तिथे चान्सेस तुमचे जास्त आहे. मग तुम्ही म्हणाल सर मग हजार्डची डेफिनेशन का आली एक्झाममध्ये, कारणच बांध सिलेबसमध्ये देण्याची की हजार्डस एरिया जिथे जिथे तुम्ही तिथं जास्त केअरफुल असलं पाहिजे, डोकं ऍक्टिव्ह ठेवलं पाहिजे बांध, तुम्ही जास्त ऍक्टिव्ह राहिले पाहिजे. तुम्ही ऍक्टिव्ह एकदम अलर्ट अलर्ट. कधी बी गोळी येऊ शकते, है ना, बॉर्डरवर उभे तुम्ही असे गोळे घेऊन बंदूक आणि झोपले दिलम मारून तुम्हाला गोळी कोणी, है ना, झाला शहीद. काही काही नाही केअरलेसमुळं. तर अलर्ट राहणं पडेल तुम्हाला, कुठून गोळी येते का, लपून बसायचं, कव्हर घेऊन बसायचं. सिंपल तसंच बाण इंडस्ट्रीमध्ये जिथं जिथं हजार्डस एरिया आहे तिथं तिथं बाण तुम्हाला एक्स्ट्रा केअरफुल व्हायचंय, एक्स्ट्रा काळजी घ्यायची तुम्हाला. तर सिंपल काय डेफिनेशन बघा, हजार्ड इज ए कंडिशन. इथं असं लिहू शकतो तुम्ही, पोटेन्शियल कंडिशन, पोटेन्शियल कंडिशन or a situation that has high potential to cause accident. High potential to cause accident. तर ही जी पोटेन्शियल कंडिशन आहे रेडी आहे, एकदम रेडी आहे की ती कधीही ऍक्सिडेंटमध्ये कन्वर्ट होऊ शकते. तर त्या एरियामध्ये तुम्हाला काय करायचंय, अलर्ट राहायचं पाहणं. ओके. मग हजार्डची जर डेफिनेशन विचारली तर सांगायचं इट इज अ पोटेन्शियल कंडिशन वेअर चान्सेस ऑफ ऑकरिंग ऍक्सिडेंट इज व्हेरी हाय. किंवा तुम्ही असं म्हणू शकता इट इज अ पोटेन्शियल कंडिशन रेडी टू कन्वर्ट इन टू ऍक्सिडेंट किंवा अनवॉन्टेड इव्हेंट सच एज ऍक्सिडेंट कॉल्ड ॲज हजार्डस
अँड सच एरिया इज कॉल्ड ॲज हजार्डस एरिया. हजार्डस एरिया, त्या एरियाला काय म्हणायचं? हजार्डस एरिया. मग तू म्हणायचं सर मग हजार्डस एरियामध्ये काय करायचं? हजार्डस एरियामध्ये असं साईनबोर्ड लावायचं. असं साईनबोर्ड लावायचं पाहणं की डेंजर, शॉक, हजार्ड, इथं शॉक लागू शकतो. किंवा मग 2 हाडं कवटी वरतून कवटी, 2 हाडं वरतून कवटी, तसं चिन्ह लावायचं आणि सांगायचं खतरा, मराठीत धोका, खतरा, धोका, डेंजर, असे 3 लँग्वेजमध्ये लिहून टाका. एक लोकल लँग्वेज, एक हिंदी आणि एक इंग्लिश. 3 लँग्वेजमध्ये लिहून टाकायचं की ते असं आहे बाबा, धोका आहे. मग तिथं लिहून टाकायचं कशाचा धोका आहे है ना. तर लिहायचा रॅडिएशन आहे, मग ते रॅडिएशनचा सिम्बॉल. इलेक्ट्रिक करंट आहे, इलेक्ट्रिक करंट किंवा व्होल्टेजचा सिम्बॉल है ना. ते प्राणी असेल, वन्यजन्य प्राणी असेल तर मग तशा प्राण्यांचा सिम्बॉल. बिबट्या येतो, हजार्ड, बिबट्या है ना, बिबट्याचा सिम्बॉल, बिबट्याचा सिम्बॉल असेल आता वाला सांगाल तुम्हाला, ठीक आहे. तसा सिम्बॉल द्यायचा तिथं. समजलं बानू? मग तुम्हाला सर कशासाठी करायचं हो सर? अरे अलर्ट करण्यासाठी येते. समजलं नाही समजलं? तुला अलर्ट करावं लागेल ना. जर तू चालला तिथं बिबट्या, तुला माहित नाही बिबट्या येतं, गेला तो तिथं है ना, बिबट्यानं मारली झडप तुझ्यावर, झाला कार्यक्रम तुझा, सिम्पल. तर त्यासाठी हा हजार्ड आहे. मग कंपनीमध्ये पण बाना काही एरिया असे असतात तिथं हजार्डस एरिया असतो. त्या केसेसमध्ये आपल्याला साईन दिलेलं असते की तुम्ही इथं मुव्हिंग पार्ट आहे, मुव्हिंग मशीन आहे, तिथं हात नका लावू, टच नका करू, तिथं असे सिम्बॉल चिटकवलेलं असते. तर त्यामध्ये पण बाना जसं तुमचं ज्यूस काढायची मशीन असते, तिथं तिथं ऊस टाकता तुम्ही असं, मग तिथं ते सिम्बॉल असता, त्याच्यात हात नका घालू. पण घालून बघता तुम्ही, किडा आहे ना, तर किडामुळे करता तुम्ही काही ना काही कारण. तर ते किडा असलेले लोक मग असे दोंडे बिंडे दिसते ना तुम्हाला, ते किडे असणार लोक आहे. कोणता पाय तुटलाय, हात तुटलाय, जन्मता आहे तर ठीक आहे, त्यांची डिसेबिलिटी आहे, त्यांना समाजाने नाही उडू शकत आपण. पण ज्यांना होते आधी हात होते, पाय होते, पण किडा असल्यामुळं हजार्डस एरियामध्ये जाऊन हात घातला, मग तो दुंडा होणार बा तो, ठीक आहे. तर दुंडा होणार 100%, जर किडा असेल तर. मग काय करायचं अशा एरियामध्ये? तुम्हाला एक्स्ट्रा काळजी घ्यायची बाना, एक्स्ट्रा काळजी. समजलं नाही समजलं? एक्स्ट्रा काळजी घ्यायची. मग तो ना सर हजार्डस एरियाचे कोणकोणते असे एक्झाम्पल्स आहे जे हजार्डसचे एक्झाम्पल आहे ना. तर बघा इकडे लक्ष द्या बाना, कोणकोणते आहे? जिथून हाय व्होल्टेज इलेक्ट्रिकल एरियाज आहे, जिथून मोठी लाईन गेली आहे, 33चं सबस्टेशन आहे, ते इथं एक्स्ट्रा केअरफुल असलं पाहिजे, तुम्ही अलर्ट असलं पाहिजे. कधी कोणताही सबस्टेशन मला सिटीपिटी फुटल आणि धुराडा उडल काही माहित नाही बा, तिथं हजार्डस असलं पाहिजे. असं नाही चालायचं गार्डन मध्ये चाललंय ना, असं गार्डन मध्ये चाललंय, अरे फुटला एखाद्या तर काही मरू शकतो तो तिथं है ना. थोडीशी काळजी घे, इथं काळजी घे बा. कुठं? 33 kV सबस्टेशन मध्ये, त्या सबस्टेशन मध्ये काळजी घे बा आजोळी. त्यानंतर मुव्हिंग मशीन असेल, मशीन मूव्ह होते, तू गेला काडी घेऊन, त्यात घालून पाहिलं तू, काय होणार? तू बी फिरणार, मग काय होणार दुसरं, ठीक आहे. तर मुव्हिंग मशीन असेल तर डेफिनेटली वाहनो, मुली जर व्हिडिओ बघत असेल, तुम्ही लेक्चर परचेस केला असेल तर दीदी केस लहान सोडून मशीन जवळ जाऊ नको, नाही तर तुला फिरवलते केस है ना. तर काय करायचं बाळानं तुम्हाला बघा, लूज क्लॉथिंग घालायची नाही मशीन. त्यासाठीच बाळानं ॲफ्रॉन विफ्रॉन घालताना मशीन कंपनीमध्ये ते कशासाठी असतं की लूज क्लॉथ जे असतं ना, हे जे लूज कपडे असतात ते पकडून घेतात ते मशीन, फिरता मग गोल 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 गोल. त्यामुळे केस असेल तर केस बांधून घ्यायचे प्रॉपरली. त्याच्यानंतर जे असेल एफ्रॉन विफ्रॉन ते घालायचे ना, जेणेकरून आपल्या मुव्हिंग मशीनपासून आपली सुरक्षा. तर हा बेसिकली हजार्डस एरिया आहे. त्यानंतर स्लिपरी आणि वीट म्हणजे ओला फ्लोअर असेल, पाणी असेल तिथे, केमिकल असेल, तर त्या केसमध्ये नाही का आपण घरात चालताना असा हळूहळू चालतो, ओला असलं तर काळजी घेतो ना. नाही काळजी घेतली पडला मग बुडावर खत्तम है ना, टाटा बाय बाय. तर इथं स्लिपरी फ्लोअर असेल तर इथं पण काळजी घे. आग लागली आहे, केमिकल झोन आहे, तर थोडीशी काळजी घे. केमिकलमुळे विषारी वायू असतो कधी कधी है ना. आग लागली आहे तर खूप धूर निघत राहतो. मग त्या केसेसमध्ये काय करायचे? ओला रुमाल नाकाला बांधायचे. ते ओला रुमाल फिल्टरचं काम करतो. कार्बन डायऑक्साईड अन्ननलिकेत आणि श्वासनलिकेत जात नाही आपल्या, तर आपण वाचू शकतो. समजलं? काय करायचंय? जिथे जिथे धूर आहे तर ओला रुमाल करायचा, ओला रुमाल नाकाला बांधायचा, फिल्टर म्हणून काम करणार. जे बी कण असणार ते आपल्या श्वासनलिकेत गुंतणार नाही, अडकणार नाही. कार्बन डायऑक्साईडचे छोटे छोटे कणस असतात, त्यामुळे आपलं काय होणार? फिल्टरचं काम करणार. हे खूप गरजेचं आहे. तर केमिकल एरिया असेल तर मग हजार्डस एरियामध्ये असं काम करायचं आहे तुम्हाला. आणि हे सिम्बॉल पण, मग तुमचं काय काम आहे बाण होतं ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर, हे सिम्बॉल चिटकायचे तुम्हाला. धोका सगळ्यांना काय करायचं? तुम्हाला अलर्ट करायचं आहे ना, अलर्ट करायचं आहे. मग अलर्ट मोडमध्ये कोणाला वाचता नसेल, डेंजर विंजर वाचता येत नसेल, तर त्यासाठी बाण 2 हाडं
बोन अँड स्कल, 2 हाड आणि बोन अँड स्कल करायचे बाण तुम्हाला. ठीक आहे, अशा पद्धतीनं इथं थोडं दाखवायचं तुम्हाला कॉशन थोडंसं. ठीक आहे, मग हजार्डस एरियामध्ये काय करायचं बाण वर्करनं काय करायचंय, एक्स्ट्रा केअरफुल राहायचं, थोडीशी काळजी घ्यायची, प्रॉपरली ट्रेन वर्करनंच काम करायचंय आणि पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट सेफ्टी सायन्स तुम्हाला तिथं प्रोव्हाइड करायची, खतरा वित्रा डेंजर विंजर हाडं बिडं जा आणि पीपीई किट वापरायची. सिम्पल समजलं बानो. आय होप तुम्हाला समजलं असेल आत्तापर्यंत. 3 डेफिनेशन कोणकोणत्या, सेफ्टी, it is a technique or standard operating procedure or the practices which minimize the unwanted events such as accident. खतम. डेंजर, सॉरी आपण ॲक्सिडेंट बघितला. ॲक्सिडेंट काय अनवॉन्टेड इव्हेंट आहे, अँटिसिपेट नाही करतात, ॲडव्हान्समध्ये सडन होणारी क्रिया आहे आणि अप्रिय घटना आहे. ठीक आहे, त्यानंतर हा हजार्ड. हजार्ड म्हणजे काय, इट इज अ पोटेन्शियल कंडिशन विच इज रेडी टू चेंज इन टू अनवॉन्टेड इव्हेंट सच एज ॲक्सिडेंट. ॲक्सिडेंट होण्यासाठी चेंज रेडीच आहे, खूप हाय पोटेन्शियल आहे तिथं ॲक्सिडेंट होण्याचं, त्यालाच आपण हजार्ड म्हणतो. समजलं नाही समजलं बानू. आणि त्या एरियाला म्हणायचं हजार्डस एरिया. मग त्याचं काय करायचं बानू, तुम्हाला एक्स्ट्रा केअरफुल राहायचं आहे, प्रॉपरली ट्रेन वर्करनं काम करायचं आहे आणि प्रोव्हाइड करायचं सेफ्टी साईन. हे असे साईन, सेफ्टी साईन. पहिल्यांदा काय होतं, जो जी स्कीमचा सिलेबस होता ना बचलो, त्या जी स्कीमच्या सिलेबसमध्ये सिम्बॉल पण होते तुम्हाला सिलेबसला, पण आय स्कीममध्ये काढून टाकले आणि के स्कीममध्ये ते गायबच झाले सिम्बॉल विम्बॉल सगळे. ठीक आहे, आता सिम्बॉल नाही आहे तुम्हाला सिलेबसला, पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एकदा नेटवर जाऊन बघून घ्या सेफ्टी सिम्बॉल्स किंवा हजार्डस सिम्बॉल जे असतात तुमचे, जे बी असणार ते. ठीक आहे, न्यूक्लिअरचे असणार काही, न्यूक्लिअर रिॲक्टर आहे त्या रिॲक्टरचे सिम्बॉल आहे, थोडेसे बघून घ्यावा ना तुम्ही. ठीक आहे, सेफ्टी साईन्स साईन जर सर्च केलं सेफ्टी साईन तर येऊन जात आहे. हे साईन महत्त्वाचे सगळ्यांनी, सेफ्टी साईन ते बघून घ्यायचे एकदा. चला आता पुढचे डेफिनेशन बघूया आपण. पुढचे डेफिनेशन बघूया, डेफिनेशन नंबर 4. ओके, आतापर्यंत आपण काय केलं, 3 डेफिनेशन बघितला. तर बाना ते हे व्हिडिओ खूप लांबा झाला आहे ऑलरेडी. काय करू आपण, ही 4थी डेफिनेशन पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे, 3 डेफिनेशन ऑलरेडी बघितलं आपण, आता 4थी डेफिनेशन पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू व्हेरी मच, बाय बाय, टेक केअर. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि रिवाइज करत राहा बानो सगळ्यांनी. ओके, थँक्यू सो मच.